झोपडपट्टी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। खाडीलगतच्या ईदगाह झोपडपट्टी परिसरामध्ये 3 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झालेली आहे। जनजीवन या ठिकाणचं विस्कळीत झालेलं आहे। भिवंडीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। झोपडपट्टी परिसरात 3 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे। कमरेपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे आता जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। भिवंडीमधली दृश्य आपण पाहताय। राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। परिणामी भिवंडीमध्ये पाणी साचलेलं आहे। संजय भोयर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, आपण पाहतोय की रस्त्यावर पाणी आलेलं आहे, जवळपास कमरेपर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। भिवंडी शहरामध्ये रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण हाहाकार उडवलेला आहे। आता आपण आहोत भिवंडी शहरातील खाडीलगतच्या ईदगाह या परिसरामध्ये आहोत आणि ईदगाह परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणात ही झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे की ज्या ठिकाणी किमान 400 ते 500 घरांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण परिसर जलमय झाल्यामुळे सर्वात लहान मुलं असतील सर्व त्या पाण्याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी साजरा करतात। परंतु त्या कुटुंबियांची फार दाणादाण झालेली आहे। त्यांच्या घरातील साहित्य असेल, कपडे लत्ते असतील, धान्य असतील, हे संपूर्ण भिजलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची सुविधा येथील नागरिकांना अजून तरी मिळालेली नाहीये। नक्कीच धन्यवाद संजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सामान्यांचे मात्र या ठिकाणी चांगलेच हाल झालेले आहेत।